चलो। जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिपवित्र नाम में सब पवित्र लोगों और एक बार मसीह वंदन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। अभी तक प्रभु ने बहुत अद्भुत प्रकार हमें चलाया। आणि आतापर्यंत प्रभूने खूप अद्भुत प्रकारे आपल्याला चालवलं। हमारे प्रभु की उपस्थिति कितना अच्छा है प्रिय। आपल्या प्रभूची उपस्थिती किती चांगली आहे। इससे बढ़कर के एक अच्छा स्थान और कहीं नहीं। आणि याच्यापेक्षा उत्तम किंवा चांगलं स्थान अजून काही नाही। लेकिन प्रभु की उपस्थिति में होने पर भी बहुत लोग आत्मा में ना रहने के कारण वो एक सच्चा आनंद में नहीं। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये असताना सुद्धा पुष्कळ लोक आत्म्यामध्ये नसल्या कारणाने ते खऱ्या आनंदामध्ये नाही। प्रियो, प्रभु की उपस्थिति में रहना जरूर अच्छा है, उससे बढ़कर के अच्छा बात कुछ नहीं। क्योंकि 16 वचन संहिता का 11 वचन आपको मालूम है, प्रभु की उपस्थिति में आनंद का भरपूरी है। आणि स्तोत्र 16 त्याच्या 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी आहे। एक सच्चा भक्त को प्रभु की उपस्थिति में रहना या प्रभु का निकट रहने से बढ़कर अच्छा बात कहीं नहीं। क्योंकि आसाफ अपना गवाही में 73:28 में कहता है, प्रभु का निकट रहना ही मेरे लिए भला है। आणि एका खऱ्या भक्ताला प्रभूच्या जवळ राहणं याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कुठलीच नाही। कारण की आसाफ सुद्धा स्तोत्र 73 त्याच्या 28 मध्ये अशा प्रकारे म्हणतो की प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहणं याच्यापेक्षा माझ्याकरता उत्तम असं काहीच नाही। आज भी हमें प्रभु का अनुग्रह मिला। आजही आपल्यावर देवाची कृपा झाली। प्रभु ने अपनी निकट आने दिया आणि प्रभूने आपल्याला त्याच्या जवळ येऊ दिलं और अच्छा गवाही मिला आणि चांगली साक्ष मिळाली। प्रोमेश में प्रभु ने हर एक से बात किया आणि प्रभू मेजामध्ये आपल्या प्रत्येकाशी प्रभू बोलला। अभी भी प्रभु हमसे बात करने जा रहा है आणि आता सुद्धा प्रभू आपल्याशी बोलायला जात आहे। आपको मालूम है, जब भी आप प्रभु का वचन सुनते हैं या वचन पढ़ते हैं, उस समय में प्रभु आपसे बात करता है। आणि ज्या वेळेला प्रभूचं वचन तुम्ही वाचता किंवा ऐकता त्यावेळेला प्रभू आपल्याशी बोलतो। तो आप प्रभु का वचन सुनने जा रहा है, आणि तुम्ही आता प्रभूचं वचन ऐकायला जात आहात। इसका मतलब आप प्रभु को सुनने जा रहा है। याचा अर्थ आता तुम्ही प्रभूला ऐकायला जात आप आहात। कैसे सुनना चाहिए? आणि तुम्ही कसं ऐकायला पाहिजे? जरूर बहुत ध्यान धर करके सुनना चाहिए। आणि निश्चितच खूप लक्ष लावून ऐकायला पाहिजे। प्रभु आपको सहायता करे आणि प्रभू त्याच्या करता तुम्हाला सहाय्य करू। आज थोड़ी समय की मनन के लिए इब्रानियों का पत्री उसका 4 अध्याय उसका 11 वचन पढ़ेंगे। आणि आजच्या थोड्या वेळच्या मनना करता हिब्रीकराचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 11 वचन वाचा। हम उस विश्राम में प्रवेश करने का प्रयत्न करें। ऐसा न हो कि कोई जन उनके समान आज्ञा न मानकर गिर पड़े। देखिए, यहाँ पर बहुत अच्छा एक प्रोत्साहन की वचन हमें मिला है। आणि या ठिकाणी खूप प्रोत्साहनाचं वचन आपल्याला भेटलंय। मतलब उस विश्राम में प्रवेश करने के लिए हमें बहुत प्रयत्न करना। आणि त्या विसाव्यामध्ये प्रवेश करण्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करायचे। थोड़ा मराठी में पढ़ेंगे। म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा। हाँ, वही इतना प्रयत्न करावा। मतलब एक बहुत बड़ा हिंदी में वापस पढ़ना, अतः हम उस विश्राम में प्रवेश करने का प्रयत्न करें। प्रयत्न करे, उसमें यत्न करना या एक लड़ाई करना या एक परिश्रम करने की जरूरत है। आणि त्या विसाव्यामध्ये पोहोचण्याकरता एक प्रयत्न एक युद्ध करण्याची गरज आहे। प्रियो, आज भी प्रभु में होने के बावजूद भी बहुत से लोग उस विश्राम में प्रवेश नहीं किया। आणि आजही पुष्कळ लोक प्रभू मध्ये असताना सुद्धा त्यांनी त्या विसाव्यामध्ये प्रवेश नाही केला। कई लोग प्रभु का वचन का सच्चा अर्थ न जानने के कारण उसका अनुभव उनको नहीं मिलता। आणि पुष्कळ लोकांनी प्रभूच्या वचनाचा खरा अर्थ न जाणल्या कारणाने त्यांना त्याचा अनुभव नाही भेटला। प्रियो, प्रभु का लोगों के लिए उसका वही 4 अध्याय का 9 वचन पढ़ रहा। हिब्रीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 9 वचन वाचा। अतः जान लो कि परमेश्वर के लोगों के लिए हाँ। सबका विश्राम बाकी है। देखिए, परमेश्वर के लोगों के लिए एक सबत का विश्राम बाकी है। आणि देवाच्या लोकांकरता एक विसाव्याचा दिवस बाकी आहे। सबत मीन्स रेस्ट। आणि शपथ म्हटलं म्हणजे विसावा। तो मला एक बहुत बड़ा एक विश्राम बाकी है। आणि एक खूप मोठा विसावा बाकी आहे। आपको मालूम है कि जो पुराना नियम की इस्राएल या पुराना नियम के जो प्रभु का चुने हुए लोग इस्राएल, उनके बीच में 7 पर्व रहते थे। आणि जुन्या कराराचे निवडलेले प्रभूचे लोक इस्रायल यांच्यामध्ये 7 प्रकारचे सण राहायचे। नया नियम की मंडली उन पर्वों को नहीं मनाता। आणि नवीन कराराचे मंडळी जे आहे ते सण नाही करत। क्यों नहीं मनाता? का नाही करत? क्योंकि वो पर्व सब यीशु मसीह में पूरा हुआ। कारण ते सगळे सण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले। है ना? पड़ोसियों का पत्री 2 अध्याय का 16-17 वचन आपको मालूम है। कलसीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 16-17 वचन। इसलिए खाने पीने या पर्व या नए चांद या सब के विषय में तुम्हारा कोई फैसला न करे, क्योंकि ये सब आने वाली बातों की छाया है, पर मूल वस्तु मसीह की है। हाँ, तो इस
इसका मालूम क्या है कि वो सब छाया था तो सब यीशु मसीह में पूरा हुआ। आणि ते सर्व एक छाया होती, तर ते सगळं काही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालं. पुराने नियम का ये 7 पर्व का बारे में एक ही चैप्टर में या लेवी व्यवस्था 23 अध्याय में लिखा हुआ है। आणि जुन्या करारामध्ये हे जे 7 सण आहे ते लेवीचं पुस्तक 23 अध्यायामध्ये लिहिलंय. है ना, पेसगा का पर्व, आणि वरंडाचा सण, बिना खमीर का पर्व, आणि बिना खमीराचा सण, पहला फल का पर्व, आणि प्रथम फळाचा सण, पेंतकोस्त का पर्व, आणि पेंटिकोसचा सण, तुरगी का पर्व, आणि तुतारीचा सण, सबत आणि शब्बात, और तंबुओं का पर्व। आणि तंबूचा सण. ये सब बात अभी पूरा हमारा डिटेल से अभी पढ़ाने के लिए हमारे उसका जरूरत नहीं है, समझता हूँ, क्योंकि आप जानता है। अगर आपको जिसको डाउट रहेगा लेवी 23 अध्याय पढ़ेगा तो आपको, मैं चाहे तो मैं वचन आपको बताता हूँ। तुम्हाला पाहिजे तर मी वचन सांगतो. उसका 23 अध्याय का 5 वचन, लेवी त्याचा 23 अध्याय त्याचं 5 वचन, फसगा के बारे में, आणि वरंडाना संबंधाने और उसका 6वां वचन, त्याचं 6 वचन, उसका बिना खमीर का त्योहार के बारे में, आणि बिना खमीरच्या सणा संबंधाने, और माना उसका 10 वचन की आखिरी भाग, आणि 10 वचनाचा शेवटला भाग, माना फला फल का बारे में, आणि प्रथम फळा संबंधाने, और उसका 16 वचन, That's 16 वचन से आपको आगे पढ़ना पड़ेगा। उसका 16 से आपको 16 से क्या 15 से 21 तक पढ़ना पड़ेगा। 15 ते 21 पर्यंत, पेंतकोस्त का पर्व के बारे में, आणि पेंटिकोसच्या सणा संबंधाने, और उसका 24-25 उसका त्योहार का हमारा तुर्की का पर्व, आणि 24 आणि 25 मध्ये तुतारीचा सण, और उसका 27 से 32 ये सबत का बारे में, आणि 27 ते 32 पर्यंत शब्बातच्या संबंधाने, और उसका एक वचन 34 का 41 में है माना तंबुओं का पर्व। आणि त्याच्या 31च्या 34 वचनामध्ये ते तंबूच्या सणा संबंधाने. तो मतलब ये हर एक पर्व के बारे में प्रभु का वचन में लिखा है। आणि प्रत्येक या सणा संबंधाने प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ये सब बात प्रभु में पूरा हुआ करके हम लोग प्रभु में पूरा होता है, परंतु अभी पूरा हो गया करके नहीं बोल सकता। आणि प्रभूमध्ये या पूर्ण होता, पण अजून पूर्ण झाल्या असं आपण नाही म्हणू शकत. इसमें मतलब 4 बात पूरा हो गया। याच्यापैकी 4 गोष्टी पूर्ण झाल्या. कौन कौन सा बात? कुठल्या कुठल्या? पेसगा का पूरा हो गया, आणि वरांडाणाचा पूर्ण झाला, क्योंकि हमारे लिए पहला पेसगा का मेमना का वध हो गया। पहला कुरिन्थी 5 अध्याय का 7 वचन में हम देखता है। पहिले करंथीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण पाहतो की आपल्या करता एक कोकरू जो वरांडण आहे तो वध झाला. ये बात आपको सरल रूप में मालूम है, इसलिए मैं थोड़ा तेज जा रहा था। आणि तुम्हाला सरळ माहित आहे म्हणून मी पटापट जातोय. हो सकता है नए नए लोगों को इतना नहीं समझता होगा, आणि कदाचित नवीन लोकांना हे नसेल समजेल. प्रियो मतलब एक एक बात, क्योंकि प्रभु व्यवस्था को पूरा करने के लिए आया, वो सब यीशु मसीह में पूरा हुआ। आणि प्रभू जे आहे ते नियमशास्त्र पूर्ण करण्याकरता आलं, आणि प्रभू मध्ये ते सगळं पूर्ण झालं. और मसीह में आया हुआ जीवन एक बिना कबीर का, कबीर मीन्स पाप, बिना मतलब पाप रहित जीवन के लिए प्रभु ने बुलाया। आणि प्रभूने पाप विरहित जीवनाकरता आपल्याला बोलवलं. पहला पत्रुस पहला अध्याय का 15-16 वचन, पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचा 15-16 वचन. और पहला फल करके यीशु मसीह मृतकों से जी उठा। आणि प्रथम फळ होणं प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला. पहला कुरिन्थी 15 का 23 वचन, पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय त्याचं 23 वचन. मतलब अभी एक प्रकार बोलेगा तो हम भी पहला फल ले, हम प्रभु का आगमन में उड़ेगा। आपणही प्रथम फळ आहोत आणि आपण प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या जाऊ. बहुत बड़ी बात है ना, खूप मोठी गोष्ट आहे बहुत बड़ा गौरव का बात है। आणि खूप गौरवाची गोष्ट और आहे. पेंतकोस्त का दिन में पवित्र आत्मा दुनिया में आया, मंडली का हमारे रूपीकरण हुआ। आणि पेंटिकोसच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा आला आणि त्यामध्ये मंडळीमध्ये आला. यहाँ मंडली का हमारा स्थापना या रूपीकरण, आणि त्यावेळेला मंडळीची स्थापना झाली. तो अभी यहाँ तक का बात पूरा हो गया। आणि इथपर्यंत तर पूर्ण झालं. अभी 3 बात बाकी है। अजून 3 गोष्टी बाकी आहे. क्या है? ते काय? एक तुरगी का, आणि एक म्हणजे तुतारीचा. प्रियो हमारे लिए एक तुरगी फूकने वाला है। आणि आपल्या करता एक तुतारी फुकली जाणार आहे. आपको सबको मालूम है, पहला कुरिन्थी 15 अध्याय का 51-52, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय 51 आणि 52 वचन. जब प्रभु यीशु मसीह हमें लेने के लिए जब आएगा, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घ्यायला ज्या वेळेला येईल तब क्या होगा? त्यावेळेला काय होणार? दोनों टाइम पर होगा। एक मंडली के लिए जब आएगा उस समय में भी होगा, मंडली के साथ आएगा वहां पर भी होगा। आणि एक वेळेला
वेळेला, ज्या वेळेला मंडळीसाठी येईल त्यावेळेला आणि मंडळीच्या सोबत येईल त्यावेळेला सुद्धा. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु का आगमन में प्रयोग आज भी प्रभु के आगमन हो सकता है. प्रियानो, आजही प्रभूचं आगमन होऊ शकतं हम उस तुरगी के इंतजार में हैं. आणि त्या तुतारीची आपण वाट पाहत आहोत. Praise the Lord. कितने लोग इंतजार में हैं? आमेन. Praise the Lord. Praise the Lord. सच में इंतजार में है क्या? आणि खरोखर वाट पाहत आहे का? कई लोगों को तुरगी के बाद सुनने के टाइम में डर लगता होगा. आणि काही लोकांना तुतारीची ऐकल्यानंतर भीती वाटत असेल. मेरा हमें बाहर जो ना पियो. आपण वाट पाहायची आहे. और इसके बाद एक शब्द का अनुभव है. आणि त्याच्यानंतर एक शब्दाचा अनुभव आहे. ये शब्द का अनुभव 1000 साल के राज्य में हम प्रभु के साथ राज करेंगे. आणि तो शब्दाचा अनुभव म्हणजे 1000 वर्षामध्ये आपण प्रभू सोबत राज्य करू. Praise the Lord. Praise the Lord. कितना दिन? किती दिवस? 1000 साल ये दुनिया में और लोगों के साथ हम उस प्रभु के साथ सबत विश्राम का दिन अनुभव करेगा. आणि 1000 वर्ष या लोकांसोबत, या जगाच्या लोकांसोबत आपण तो 20व्याचा अनुभव घेऊ. क्या अनमोल बात है. आणि काय अनमोल गोष्ट आहे. इसके बाद में त्याच्यानंतर है ना आखिरी गोग मागोग लड़ाई रहेगा. आणि त्याच्यानंतर गोग मागोग शेवटचं युद्ध राहील. और ये दुनिया पूरा जल कर खत्म हो जाएगा. आणि हे जग संपूर्ण जळून संपून जाईल. और नया आकाश नया पृथ्वी बनेगा. नवीन आकाश नवीन पृथ्वी होईल. और नया यरूशलेम हमारे लिए स्वर्ग से उतर आएगा. आणि नवीन यरूशलेम आपल्या करता स्वर्गातून उतरून येईल. और हम नया यरूशलेम में प्रभु के साथ रहेगा. आणि नवीन यरूशलेम मध्ये आपण प्रभू सोबत राहू. परंतु ये भी एक तंबू का निवास है. आणि तो सुद्धा एक तंबूचा एक निवास आहे. इसका मतलब क्या है. याचा अर्थ काय? नया यरूशलेम में भी एंड नहीं है. आणि नवीन यरूशलेम मध्ये सुद्धा शेवट नाही. यहाँ तक का बात भी समझने के लिए प्रभु शरीर में रहने के समय में आत्मा का सहायता से यहाँ तक हम समझ सकता है. आणि आपण या शरीरामध्ये राहत असताना प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे इथपर्यंत आपण समजू शकतो. इसके आगे का बात नहीं समझ सकता. आणि याच्या पुढच्या गोष्टी नाही समजू शकत. क्योंकि हम स्वर्ग का नागरिक है. कारण आपण स्वर्गाचे नागरिक आहे. हम हमेशा स्वर्ग में रहने वाला है. आणि नेहमी आपण स्वर्गामध्ये राहणार आहोत. वो उधर वापस ये तंबू के बाद में फिर स्वर्ग में रहने वाला एक अनोखा अनुभव है. आणि या तंबू नंतर स्वर्गामध्ये राहण्याचा एक अद्भुत अनुभव आहे. कौन मला ऐसे बातों में आगे आगे जाना चाहता है. आणि कोण अशा गोष्टीमध्ये पुढे जाऊ इच्छितो? प्रभु की संगति में रहो. प्रभूच्या संगतीमध्ये राहा. क्योंकि ऐसा बातों को साधारण रीति में समझाना बहुत कठिन है. आणि अशा गोष्टी साधारण रीतीने समजून सांगणं कठीण आहे. क्यों कठिन मालूम है. का कठीण आहे? ये जो स्वर्ग का बात बोलना ये मनुष्य के मुंह में आज तक ऐसा कोई शब्द या लिपि नहीं बनाया गया. आणि स्वर्गाच्या गोष्टी बोलण्याकरता अशा प्रकारे कुठल्या प्रकारचा शब्द किंवा कुठल्या प्रकारच्या लिपी लिहिण्यात नाही आलेली. क्योंकि ऐसा बात बोलने जाएगा तो भी वो शब्दों में जाकर ठोकर खाएगा. आणि अशा गोष्टी बोलायला जरी गेल्या तरी शब्दामध्ये त्या ठिकाणी फसल्या जाईल. क्योंकि मैं उसका एक एग्जाम्पल आपको बोलता हूँ. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. है ना. दूसरा कुरिन्थी 12 अध्याय का 2 से 4 वचन. दुसरे करंदीकाराचं पत्र 12 अध्याय 2 ते 4 वचन. देखिए आप लोग बहुत प्रार्थना के साथ रहना और बहुत प्रार्थना के साथ बातों को सुनना चाहिए. क्योंकि एक हल्की बात मैं आपको नहीं बोल रहा हूँ. बहुत आत्मी गहरी बात है. आनंददा का बात है. पवित्र आत्मा का सहायता बिना इसका प्रकाश मिल ही नहीं सकता. आणि खूप प्रार्थनेपूर्वक राहा. कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला जात आहे त्या खूप आत्मिक गहनतेच्या आहे. आणि बिना प्रार्थनेसह तुम्ही त्या समजू शकणार नाही आणि शिकू शकणार नाही. पढ़िएगा. मैं मनुष्य में मनुष्य को जानता हूँ. 14 वर्ष हुए कि न जाने देह सहित न जाने देह रही. परमेश्वर जानता है. ऐसा मनुष्य तीसरे स्वर्ग तक उठा लिया गया. मैं ऐसे मनुष्य को जानता हूँ न जाने देह सहित न जाने देह रही. परमेश्वर ही जानता है कि स्वर्ग लोक पर उठा लिया गया. और ऐसी बातें सुनी जो कहने की नहीं. देखो पौलुस बोलता है वो बहुत विद्वान व्यक्ति है. ज्ञानी आदमी है. कई भाषा जानता है. बहुत ज्ञानी आदमी है. लेकिन वो बोलता है कि स्वर्ग की कोई बात तुम्हारे पास सुना हुआ बात देखा हुआ बात मेरे मुंह में लाने के लिए लाना नहीं. मला वो असंभव है. मला लाना बोलेगा तो धोखा है. आणि मग या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतोय की तो खूप ज्ञानी मनुष्य आहे. पण तरी सुद्धा तो स्वर्गाची एखादी गोष्ट माझ्या ओठांमध्ये आणणं सुद्धा ते खूप कठीण आहे किंवा ते आणणं चुकीचं राहील. और आगे इसका मुंह पर लाना मनुष्य को उचित नहीं. देखा इसका बारे में मुंह पर लाना मनुष्य के लिए उचित नहीं है. कोई साहस करके भी मुंह में नहीं लाना. आणि ते आपल्या ओठांनी बोलणं मनुष्याकरता उचित नाही. कोणी प्रयत्न करू नये ते आणू नये. प्रियो वो समय तक अभी हम लोग कितना भी बढ़ेगा तो भी उस समय का बातों में तक नहीं जा सकता. आणि आपण कितीही आत्मिक जीवनामध्ये वाढलो तरी त्या
पातळीपर्यंत पोहोचू शकणार नाही कोई साहस करके भी प्रयास ना करे, आणि कोणी धैर्य करूनही तो प्रयत्न करू नका. लेकिन जरूर है कि ये तंबुओं का वास, अभी तंबुओं का वास मतलब साधारण विधि में मतलब वेद ज्ञानियों का कहना है कोई 35,000 साल नहीं तो 50,000 साल रहेगा. आणि वेद ज्ञानी यांचं म्हणणं आहे की ते 35,000 वर्ष किंवा 50,000 वर्ष ते राहील. वो तंबुओं में आणि मतलब त्या- नया यरूशलेम, आणि त्या नवीन यरूशलेम मध्ये क्योंकि नया यरूशलेम में बहुत लोगों का जो हमारे जीवन की यात्रा अभी का हमारे हिसाब से मतलब 35 साल नहीं, सॉरी 33,000 साल, 33,500 वर्ष हाँ नहीं तो 50,000 साल, नाही तर 50,000 वर्ष. हाँ मतलब तो इसका भी एक हिसाब है, पूरा अभी बोलने के लिए टाइम नहीं. आणि याचा पण एक हिशोब आहे, गणित आहे, ते बोलण्याकरता वेळ नाही. लेकिन तंबू का अर्थ आप समझ गया, ये परमानेंट नहीं है. आणि तंबू याचा अर्थ तुम्ही समजला की ते नित्य नाहीये, कायमचं नाहीये. और तो स्वर्ग में हमारे लिए परमानेंट जगह है. आणि स्वर्गामध्ये आपल्या करता कायमची एक जागा आहे. स्वर्ग में प्रभु ने बोला मैं स्वर्ग को जाता हूँ, मैं तुम्हारे लिए भवन तैयार करने के लिए जाता हूँ, वो एक अलग बात है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी स्वर्गामध्ये जातो आणि तुमच्या करता घर तयार करायला जातो, ती वेगळी गोष्ट आहे. Praise the Lord. आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे प्रियो का? हम आनंद काल में स्वर्ग में रहेगा. आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपण स्वर्गामध्ये राहू. अच्छा, एक प्रकार स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला बात उधर का कोई महल नहीं है, आणि एक प्रकारे स्वर्गाला स्वर्ग बनवणारी गोष्ट त्या ठिकाणचं कुठलं घर नाहीये. क्योंकि ये नया यरूशलेम तक हमारी भावना में लाने से बहुत बाहर है. आणि हे नवीन यरूशलेम सुद्धा आपल्या विचारामध्ये आणण्याच्या पलीकडे आहे. Praise the Lord. Praise the Lord. क्योंकि वो नगर का मतलब लंबाई चौड़ाई ऊंचाई कितना है? कारण त्या नगराची लांबी, रुंदी आणि उंची किती आहे? 1600 किलोमीटर ऊंचा. 1600 किलोमीटर उंच. अभी आप सोचो कैसा आप भावना करेगा. आणि तुम्ही कसं काय भावना कराल? आज दुनिया में दुबई में जो है वो 1 किलोमीटर से नीचे है. आणि दुबई मध्ये जो बुर्ज खलिफा आहे तो 1 किलोमीटर पेक्षा कमी आहे. कमी है ना, 1 किलोमीटर कमी है. हाँ कमी है, 1 किलोमीटर नहीं. 1 किलोमीटर सुद्धा उंच नाहीये. परंतु ये कितना? आणि हे किती? 1600 किलोमीटर. आणि 1600 किलोमीटर. अभी आप सोचो, तुम्ही विचार करा. और 1600 किलोमीटर लंबा और चौड़ा. आणि 1600 किलोमीटर लांब आणि 1600 किलोमीटर रुंद. कैसे रहेगा वो बिल्डिंग? आणि ती बिल्डिंग कशी राहील? कोई भावना कर सकता है? कोणी विचार करू शकतं का? और वो भी कैसा है? आणि ते पण कसं आहे? मतलब मार्बल से बना हुआ, आणि ते मार्बलनी बनवलेलं, मोतियों से बना हुआ. मोत्यांपासून बनवलेलं. भलो अब ये बात हमारे भावने में लाने से बहुत बाहर है. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या विचारामध्ये आणणं त्याच्या खूप पलीकडे आहे. प्रियो, एक बात जानना कि हमें मतलब प्रभु का जो हमारे लिए तैयार किया हुआ बातों को समझ करके आगे बढ़ना. प्रियो, आणि प्रभूने आपल्या करता तयार केलेल्या ज्या गोष्टी त्या समजून घेऊन पुढे चाला. लेकिन बहुत लोगों को मतलब ये शैतान धोखा दे करके इन बातों को प्राप्त करने नहीं देगा. आणि पुष्कळ लोकांना सैतान फसवेल आणि या गोष्टी मिळू देणार नाही. वो लोगों को क्या बोलेगा, अरे किसने देखा, क्या मालूम है, मरने के बाद क्या है, ये अपेक्षा मत करो. आणि मग लोक काय म्हणतील, अरे हे कोणी पाहिलंय, मेल्यानंतर काय आहे, तुम्ही उगाच अशी अपेक्षा ठेवू नका. कहीं ना कहीं रीति में वो धोखा दे करके हमें मतलब उसको हासिल करने से वंचित करने के लिए प्रयास में. आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला तो फसवतो आणि ते प्राप्त करण्यापासून आपल्याला अलिप्त करेल. प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. प्रेरणा एक गोष्ट सांगू इच्छितो. ये जो पवित्र शास्त्र बाइबल जो है ये वचन कभी भी बदल नहीं सकता आणि पवित्र शास्त्र बायबल जे आहे ते कधी बदलू शकत नाही. है ना. ये स्वर्ग में हमेशा के लिए स्थिर किया हुआ वचन आणि है. हे स्वर्गामध्ये निरंतर करता स्थिर केलेलं वचन आहे. इसमें बताया हुआ एक भी बात बदल नहीं सकता. आणि याच्यामध्ये लिहिलेली एकही गोष्ट बदलू शकत अभी नाही. यीशु ने खुद बोला स्वर्ग हमारा स्वर्ग और पृथ्वी टल जाएगा परंतु मेरा वचन का एक बिंदू भी नहीं टलेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझ्या वचनाचा एक बिंदू सुद्धा नाहीसा होणार नाही. वो कितना अद्भुत बात है ना. आणि खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे. प्रभु का वचन में बना रहना. आणि प्रभूच्या वचनामध्ये स्थिर रहा. अभी प्रेरित पौलुस जब इस तीसरा स्वर्ग तक उड़ा लिया गया हुआ प्रेरित पौलुस अपने पत्रों में लिखा हुआ बातों को आप थोड़ा ध्यान देगा तो. आणि तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलल्या गेलेला प्रेषित पौल याने आपल्या पत्रामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहे ते जर आपण लक्ष दिलं तर, मैं उसमें से कुछ बात अभी बताना चाहूंगा. आणि त्यापैकी काही गोष्टी मी सांगू इच्छितो. क्योंकि कुछ बातों को प्रभु का दास ने इस्राएल को सामने रख करके हमें चेतावनी देता है. आणि काही गोष्टी प्रभूच्या दासाने इस्रायलाला आपल्या समोर ठेवून आपल्याला काही
सावधगिरीचे इशारे दिले बहुत ध्यान से सुनना भाई, आणि खूप लक्ष देऊन ऐका. क्योंकि जब रोमियो का पत्री उसके 15 अध्याय के 4 वचन में प्रभु दास कहता है, रोम त्याचा 15 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये प्रभूचा दास अशा प्रकारे म्हणतो, ये बातें पहले से लिखी गई, हाँ। वे हमारी शिक्षा के लिए लिखी गई है, हाँ, किस लिए लिखा गया? हमारी शिक्षा के लिए। हाँ, हमारा शिक्षा के लिए, या हमको मतलब सत्य वचन को समझने का सच्चा उपदेश है वो। आणि आपल्याला सत्य वचन समजण्याचा खरा तो उपदेश आहे. बहुत बड़ी बात है फिर। खूप मोठी गोष्ट आहे. इसराइल का या पुराना नियम का जो बात है ना, वो बातों को समझने से हमारे जीवन में जो प्रभु का कार्य है उसको हम बहुत गहराई में और बहुत सरलता में समझ पाएगा. आणि जुन्या इस्रायलाच्या जीवनामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण समजल्या तर त्या खूप सहज आणि सोप्या रीतीने आपण येणाऱ्या दिवसाच्या गोष्टी समजू शकतो. मतलब हम लोग इस नया नियम की मंडली के लोगों को पुराने नियम का बहुत से बातों के द्वारा बहुत गहराई में बात समझ सकता है. आणि जुन्या लोकांच्या जीवनामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप गहनतेमध्ये आपण समजू शकतो. है ना. अभी बहुत लोगों को मालूम नहीं कि हमारे में 3 भाग है. आणि पुष्कळ लोकांना माहित नाही की आपल्यामध्ये 3 भाग आहे. है ना. विश्वासियों को कई लोगों को मालूम नहीं. आणि विश्वासणाऱ्यांपैकी काही लोकांना माहित नाही. नासिक मंडली के लोगों के बारे में नहीं, नाशिकच्या मंडळी संबंधाने नाही. परंतु आम ऐसा विश्वासी लोग उनको मालूम नहीं. आणि साधारण जे विश्वासू आहेत त्यांना माहिती नाही. है ना. मतलब हमारे जीवन में मतलब 3 भाग है. अभी आप सबको मालूम है. पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 23 वचन. पहिल्या तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 23 वचन. नया नया लोग भी होने कारण में वो वचनों को सिर्फ पढ़ा रहा हूँ. आणि नवीन लोक असल्या कारणाने ते वचन मी वाचायला सांगत आहे. शांति का परमेश्वर आप ही तुम्हें पूरी रीति से पवित्र करे, हाँ। और तुम्हारी तुम्हारी आत्मा, और प्राण, और देह देख देखा तुम्हारे में क्या क्या भाग है? आत्मा है, प्राण है और देह है. आणि तुमच्यामध्ये काय काय भाग आहे? तुमच्यामध्ये आत्मा आहे, जीव आहे आणि शरीर आहे. या देही आत्मा, शरीर, जीव, आत्मा. हाँ, तो ये तीनों भाग है. आणि हे तीनही भाग आहे. अभी आपको मालूम है जब एक व्यक्ति उधार पाते हैं आणि एका व्यक्तीचं ज्या वेळेला तारण होतं तो उधार कहाँ पर हुआ? आणि तारण कुठे झालं देखा, आपको मालूम, तुम्हाला माहित आहे. सबको शायद नहीं मालूम. आणि कदाचित सगळ्यांना नाही माहित. एक व्यक्ति जब उधार पाता है तो आत्मा का ही उधार होता है. आणि एका व्यक्तीचं ज्या वेळेला तारण होतं त्यावेळेला त्याच्या आत्म्याचं तारण होतं. और हमें उधार पाए हुए व्यक्ति को रोज उधार पाना है. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला दररोज तारण प्राप्त करत जायचंय. आज भी बहुत लोग उधार पाया और रोज उधार नहीं पाता. आणि आजही पुष्कळ लोकांचं तारण झालं पण ते दररोज तारण प्राप्त करत नाही. ये कैसे होगा? आणि हे कसं होणार? पहला पत्रोस उसका 2 अध्याय का 1-2 वचन. आणि पहिलं पेत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन. इसलिए सब प्रकार का भेदभाव हाँ. और छल और कपट और दाहो और निंदा को दूर करके देखा, अभी उधार में बैठने के लिए हमारा जीवन में ये 5 प्रकार का भयंकर कीड़ा रहता है जो आत्मिक जीवन को बढ़ोतरी के लिए रुकावट करता है. आणि आपल्याला दररोज तारण प्राप्त करण्याकरता आपल्याला अडखळण आणणारे 5 प्रकारचे हे जे किडे आहे इसको हमें दूर करना है. आणि त्याला आपल्याला दूर करायचे. ये हमें दूर करना. आणि हे आपल्याला दूर करायचे. और साथ ही साथ क्या करना? आणि त्याच्या सोबत आपल्याला काय करायचे? हाँ, नए जन्मे हुए बच्चों के समान हाँ. निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, हाँ. ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ. देखा, अभी उधार हुआ हुआ लोगों को उधार पाने के लिए या अपने प्राण की उधार पाने के लिए प्रभु के वचन को हमें दूध की नाइंद पी करके आगे बढ़ना है. आणि आपल्या जीवाच्या तारणाकरता आपल्याला देवाच्या वचन एक दूध रूपे म्हणून दररोज प्यायचं आहे. Praise the Lord. प्रियो, इस रीति में बढ़ने वाला व्यक्ति का उधार प्रभु का आगमन में शरीर का उधार हो जाए. आणि अशा प्रकारे दररोज जे तारण प्राप्त करत राहता असा व्यक्ती प्रभूच्या आगमनामध्ये त्यांच्या शरीराचं सुद्धा तारण होईल. आत्मा का उधार एक क्षण में हुआ. आणि आत्म्याचं जे तारण आहे ते एका क्षणात झालं. जिस क्षण आपने प्रभु यीशु पर विश्वास किया, आणि ज्या क्षणाला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला उसी प्रकार शरीर का भी उद्धार एक क्षण में होगा. आणि त्याच प्रकारे शरीराचं सुद्धा तारण जे आहे ते एका क्षणात होईल. ये प्रभु के आगमन में तुरंत हो जाएगा. आणि ज्या वेळेला प्रभूच्या आगमनामध्ये तुतारी फुकल्या जाईल. परंतु हमारा प्राण का उद्धार एक लॉन्ग प्रोसीजर है. आणि आपल्या जीवाचं जे तारण आहे ती खूप लांब अशी प्रक्रिया आहे. उद्धार पाने का दिन से मृत्यु तक, नहीं तो प्रभु का आगमन का दिन तक.
आणि तारण प्राप्त झाल्यानंतर मरेपर्यंत किंवा प्रभूच्या आगमनापर्यंत हा जो काळ आहे तो आपल्या जीवाच्या तारणाच्या प्रक्रियेचा काळ आहे. हाँ, इसके लिए हमें रोज संगति का जरूरत है, भजन का ध्यान का जरूरत है, प्रार्थना का जरूरत है. ये सब हमारे रोज हमारा प्राण के उद्धार के लिए अनिवार्य बात है. आणि दररोज आपल्याला संगतीची गरज आहे, आपल्याला वचनाची गरज आहे, प्रार्थनेची गरज आहे. आप लोग बहुत ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. अभी उद्धार पाए हुए लोगों में मतलब प्रभु के आत्मा काम रहे. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये प्रभूचा आत्मा कुठे आहे? हाँ, आप लोग बराबर बोलता है परंतु बाकी लोग नहीं बोल सकता. आणि तुम्ही बरोबर सांगू शकता पण बाकीचे लोक नाही सांगू शकत. क्योंकि जैसे अभी पहला कुरिन्थी उसका 3 अध्याय का 16 वचन. पहिले करंदीकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 16 वचन. क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है? देखिए, तुम परमेश्वर का मंदिर बोलने से उस वचन के द्वारा लोगों को क्या लगता? आणि तुम्ही देवाचे मंदिर आहात या वचनाच्या द्वारे लोकांना काय वाटतं? हमारे शरीर में प्रभु की आत्मा रहता है. आणि आपल्या शरीरामध्ये प्रभूचा आत्मा राहतो. एक प्रकार वो सही है एक प्रकारे ते बरोबर आहे, क्योंकि महाराष्ट्र इंडिया में है. कारण महाराष्ट्र जो आहे तो भारतात आहे. महाराष्ट्र इंडिया नहीं, कारण पण महाराष्ट्र जो आहे तो भारत नाहीये. दोनों सही है. दोन्ही बरोबर आहे. Praise the Lord. है वो एक मतलब इसी प्रकार अभी प्रभु की आत्मा हमारे शरीर में बोलेगा तो एक प्रकार वो सही है. आणि प्रभूचा आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे एक प्रकारे ते बरोबर आहे. लेकिन वो शरीर में है क्या? आणि तो शरीरामध्ये आहे का? नहीं, वो मतलब जब पहला कुरिन्थी 6 अध्याय का 19-20 वचन. पहिले करंदीकाराचं पत्र 6 अध्याय 19 वचन. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है? देखा, यहाँ पर बोलता है कि तुम्हारा शरीर क्या है? प्रभु की आत्मा का मंदिर है. आणि तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. इसका मतलब शरीर में प्रभु की आत्मा रहता है क्या? याचा अर्थ शरीरामध्ये देवाचा आत्मा राहतो का? नहीं रहता. नाही राहत. हाँ रहता. कुठे राहतो? बहुत लोग ये बात को नहीं समझता. आणि पुष्कळ लोक या गोष्टीला नाही समजत. इसलिए कई लोग फालतू में हरासमेंट करता है. आणि मग त्याच्यामुळे काय होता की लोक वादविवाद करत राहतात. मतलब जो दिया गया तो अंधेरे कैसे वहां पर रुक सकता? आणि प्रकाश जर आला तर मग अंधार तिथे कस काय राहील? बोलने का तो प्रभु में आ गया तो पाप कैसे कर सकता? आणि मग एक मनुष्य प्रभू मध्ये जर आला तर पाप कस काय करू मैं शकतो? प्रभु में आने के बाद कभी कोई पाप ही नहीं किया. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर मी कुठल्या प्रकारचं पापच नाही केलं. ये सब धोखा है. हे सगळी फसवणूक आहे. क्योंकि उसको ये सच्चाई का प्रकाश नहीं. कारण त्याला या सत्याचा प्रकाश नाही. ऐसा कोई व्यक्ति नहीं प्रभु में आने के बाद भी जिसने पाप नहीं किया. आणि असा कुठला मनुष्य नाही की तो प्रभू मध्ये आल्यानंतर त्याने पाप केलं नाही. आज आप प्रार्थना में इधर आने से पहले कितना पाप किया प्रभु को और आपको मालूम. आज या ठिकाणी येण्याच्या अगोदर तुम्ही किती पाप केलं ते तुम्हाला आणि प्रभूला माहित आहे. आप प्रभु की उपस्थिति में बैठने के बाद में कितना पाप आपने किया प्रभु को और आपको मालूम. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतर तुम्ही किती पाप केलं ते तुम्हाला आणि प्रभूला माहित. क्योंकि आपने आपका विचारों में पाप किया होगा. तुम्ही तुमच्या विचारात पाप केलं असेल. आपने आपका दृष्टियों से पाप किया होगा. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाप केलं असेल. आपका सोच में पाप आया होगा. आणि तुमच्या कल्पनेमध्ये पाप आलं असेल. क्योंकि आप सच्चाई के खिलाफ में जो भी सोचता है वो सब पाप है. आणि सत्याच्या विरोधामध्ये जो काही विचार करतात ते सगळं पाप आहे. Praise the Lord. अभी पाप का बड़ा वर्णन करने का भी जरूरत नहीं. आणि पापाचं मोठं वर्णन करण्याची आता गरज नाही. हमें कितना अधिक प्रभु की ओर हमारा मन एकाग्र करके बैठना चाहिए. आणि प्रभूकडे किती आपण एक चित्त राहून राहिला पाहिजे. तो यहाँ पर विषय क्या है कि आत्मा कहाँ रहता है? आणि या ठिकाणचा विषय काय की आत्मा कुठे राहतो. ये शरीर में कौन रहता है आप सबको मालूम. आणि प्रेरणो सबको आपल्या नहीं मालूम. नया लोगों को नहीं मालूम, पुराने लोगों को मालूम. आणि शरीरामध्ये कोण राहतो हे जुन्या लोकांना माहितीये, नवीन लोकांना नाही. ये आगे के क्लास में बहुत अच्छी रीति में मैं आपको बाद में समझाऊंगा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये होणारा जो क्लास आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मी सांगेन. प्रभु की आत्मा शरीर में नहीं रहता. आणि देवाचा आत्मा जो आहे तो शरीरामध्ये नाही राहत. शरीर में मतलब पाप रहता है या शैतान रहता है. आणि शरीरामध्ये पाप राहतं किंवा सैतान राहतो. Praise the Lord. Praise the Lord. लेकिन आत्मा कहाँ रहता? आणि आत्मा कुठे राहतो. आत्मा हमारे आत्मा में रहता है. आत्मा आपल्या आत्म्यासह राहतो. आपको सबको मालूम है जब दूसरा तिमोथी 4 अध्याय का 22 वचन. दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याचं 22 वचन. तेरे आत्मा के साथ रहे. देखा, प्रभु तेरी आत्मा के साथ रहे. आणि प्रभू तुझ्या आत्म्यासह राहो. प्रभु की आत्मा कहाँ पर है? आणि प्रभूचा आत्मा कुठे आहे. हमारी आत्मा में. आणि आपल्या आत्म्यामध्ये आहे. है ना, रोमी 8 का 16 वचन. रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 16 वचन. आत्मा भी हमारे आत्मा के साथ गवाही देता है हाँ. कि हम परमेश्वर की संतान हैं.
देखा मतलब आत्मा हमारे आत्मा में रह करके ये गवाही देता है हम परमेश्वर का संतान है। आत्मा आपल्या आत्म्यामध्ये राहून ही साक्ष देतो की आपण देवाचे पुत्र आहोत. इसलिए प्रभु के साथ का संगति बहुत गौरव का है आणि म्हणूनच प्रभू सोबत असणारी सहभागिता जी आहे ती खूप महत्वाची है आहे. ना। बहुत लोग प्रभु की उपस्थिति में आया परंतु प्रभु की संगति में नहीं आया अभी तक। आणि पुष्कळ लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले पण प्रभूच्या सहभागितेमध्ये नाही आले. क्यों नहीं? क्योंकि वो प्रभु की आत्मा में नहीं। का नाही तर ते प्रभूच्या आत्म्यामध्ये नाही. सही प्रकार 1 कोरिन्थी 6 का 17 वचन एक सोनादार वचन है। पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय 17 वचन एक सोनेदार असं वचन आहे. प्रभु के संगति में रहता है प्रभु की संगति में रहने का अर्थ क्या है? आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये राहणं याचा अर्थ काय आहे? क्योंकि प्रभु आत्मा है प्रभू आत्मा आहे तो आत्मा में रहने वाले लोग आणि जे आत्म्यामध्ये राहतात प्रभु के साथ एक आत्मा बन जाते। आणि ते प्रभू सोबत एक आत्मा होता. कितने लोगों ने समझा? आमेन. समझ में आ रहा है? प्रेज लॉर्ड. अभी आप प्रभु की उपस्थिति में बैठा है, आणि आता तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले. आप आत्मा में रह करके इन वचनों को सुनना, आत्म्यामध्ये राहून तुम्ही ही वचन ऐका. क्योंकि ये बात पवित्र आत्मा ही आपको सही प्रकार प्रकाशन करके आपको बढ़ा पाएगा। कारण देवाचा आत्माच ही गोष्टी तुम्हाला योग्य प्रकारे प्रकाशन देऊन वाढू शकेल. भी कई बात अभी प्रभु जो भी बात बताया बहुत से बात दृष्टांतों में बताया आणि प्रभूने ज्या काही गोष्टी सांगितल्या दृष्टांत रीतीने और सांगितल्या. प्रभु के दास पौलोस यहाँ पर हमारे लिए एक दृष्टांत मतलब पुराने मतलब इसराइल को लेकर के दे रहा है। आणि या ठिकाणी प्रेषित पौल आपल्याला एक दृष्टांत जुन्या कराराच्या इस्रायलाला समोर ठेवून देत आहे बहुत अच्छा चेतावनी है। आणि खूप चांगली चेतावणी आहे. भाइयों, आज भी हमारा आत्मीय जीवन में काम पर धोखा होता है, वो बात को बहुत स्पष्ट रीति में प्रभु के दास यहाँ पर प्रकट करता है। आणि आत्मिक जीवनामध्ये आपण कशा प्रकारे फसले जातो या ठिकाणी प्रभूचा दास खूप स्पष्ट रीतीने सांगत आहे. देखो 1 कोरिन्थी उसकी 10 अध्याय का 6 वचन पढ़ना। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 6 वचन वाचा. ये बातें हमारे लिए दृष्टांत ठहरी देखा, ये बातें हमारे लिए दृष्टांत ठहरी। अब देखिए, इसराइल के जीवन में आया हुआ बात को लेकर के प्रभु का दास कहता है ये बातें हमारे लिए दृष्टांत ठहरी। आणि इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आलेल्या ज्या गोष्टी आहे या ठिकाणी प्रभूचा दास असं म्हणतो की हे आपल्या करता एक दृष्टांत राहिल्या. देखिए, ये उनका जीवन में हुआ बात एक दृष्टांत हमारे लिए दृष्टांत है। आणि त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या करता एक दृष्टांत आहे. साथ ही साथ त्याच सोबत उसका 11 वचन, त्याचं 11 वचन. परंतु ये सब बातें जो उन पर पड़ी दृष्टांत की रीति पर थी और वे हमारी चेतावनी की ये एक चेतावनी है, आणि आपल्याला एक सावधगिरीचा इशारा आहे एक दृष्टांत है आणि एक उदाहरण आहे और दूसरा हमारे लिए चेतावनी है। आणि दुसरं म्हणजे एक आपल्या करता चेतावणी आहे. प्रियो, आप देखो, आणि प्रियांनो पहा, मतलब मिस्रीम की गुलामी से प्रभु ने मोशे के द्वारा अपने लोगों को छुड़ाया आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. छुड़ाने के बाद में वे लोगों ने प्रभु को खाया, प्रभु को पिया। आणि त्यांना सोडवल्यानंतर इस्रायल लोकांनी प्रभूला खाल्लं आणि प्रभूला पिलं. पुराने नियम का मध्यस्थ मोशे के साथ होने के लिए उन्होंने बपतिस्मा लिया। आणि जुन्या कराराचा मध्यस्थ मोशे सोबत होण्याकरता त्यांनी बाप्तिस्मा घेतला. उन्होंने पाप में मतलब पानी में और बादल में बपतिस्मा लिया। आणि त्यांनी पाणी आणि ढगांमध्ये बाप्तिस्मा घेतला. बोलने के अर्थ उन लोगों को मतलब पानी का बपतिस्मा भी हो गया और बादल का बपतिस्मा भी हो गया। आणि सांगायचं तात्पर्य त्यांचा पाण्याचा बाप्तिस्माही झाला आणि ढगांचाही बाप्तिस्मा झाला. वो लोग प्रभु को खाया और प्रभु को पिया। आणि त्या लोकांनी प्रभूला खाल्लं आणि प्रभूला पिलं. ये सारे बात होने के बाद में भी उन लोगों में प्रभु प्रसन्न नहीं रहा। आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतरही प्रभू त्या लोकांमध्ये प्रसन्न नाही राहिला. नए नियम का मंडली के लोगों को यीशु मसीह ने छुड़ाया है। आणि नवीन कराराच्या मंडळीला प्रभूने मुक्त केले. प्रभु ने उनको छुटकारा दिया है, आणि प्रभूने त्यांना मुक्ती दिलेली आहे. उन्होंने खरीदा है, आणि प्रभूने त्यांना विकत घेतलंय. प्रभु उनको चलाता है। आणि प्रभू त्यांना घेऊन चालतो. लेकिन एक बात याद रखना, एक गोष्ट लक्षात ठेवा कि प्रभु को हम प्रसन्न करता है क्या? आणि प्रभूला आपण प्रसन्न करतो का? क्योंकि उस 10 अध्याय का 4 वचन किया, 5 वचन किया, आपकी हिंदी में कैसे उन्होंने प्रसन्न नहीं किया, उनमें बहुतों में 5 वचन में आप पढ़िए। आणि त्याच्या 5 वचनामध्ये असं लिहिलेलं 1 आहे. कोरिन्थी 10 अध्याय का 5 वचन। परंतु परमेश्वर उनमें से बहुतों से प्रसन्न न हुआ देखिए, परमेश्वर उनमें से बहुतों में प्रसन्न नहीं हुआ। आणि त्या पुष्कळांपैकी प्रभू प्रसन्न नाही राहिला. ध्यान देना प्रियो, लक्ष देऊन ऐका प्रियांनो. 20 साल से ऊपर लड़ाई के लिए ताकतवान लोग 6,03,550 लोग निकला
आणि 20 वर्षापेक्षा जास्त 6,03,550 लोक युद्धाकरता निघाले. उनमें से वायदा के देश में कितने लोग पहुंचा? आणि त्यापैकी वचनदत्त देशामध्ये किती लोक पोहोचले? 2 लोग. फक्त 2 लोक. इसका मतलब 6,03,548 लोगों का अवस्था क्या हुआ? आणि याचा अर्थ 6,03,548 लोकांची अवस्था काय झाली? मरुस्थल की यात्रा में डर हो गया. आणि त्या जंगलाच्या प्रवासामध्ये ते मेले. वो लोग प्रवेश नहीं कर पाया. आणि ते वचनदत्त देशामध्ये प्रवेश करू शकले नाही. कारण त्याचं कारण उन्होंने प्रभु को प्रसन्न नहीं किया. आणि त्या लोकांनी प्रभूला प्रसन्न केलं नाही. प्रियो, हमारे जीवन में भी हमें परखना है. आपणही आपल्या जीवनामध्ये पारखायचंय. आज मेरा जीवन प्रभु को प्रसन्न करके है क्या? आणि आज माझं जीवन देवाला प्रसन्न करत आहे का? बहुत लोग खुद को प्रसन्न करता. आणि पुष्कळ लोक स्वतःला प्रसन्न करतात. कई लोग अपने घर के लोगों को प्रसन्न करता. आणि काही लोक आपल्या घरातल्या लोकांना प्रसन्न करतात. कई लोग नेता लोगों को प्रसन्न करता. आणि काही लोक जे मोठे नेते आहेत, त्यांना प्रसन्न करतात. परंतु प्रभु को प्रसन्न नहीं किया तो प्रियो, आपके लिए दिया हुआ बहुत से वायदा आपको नष्ट हो जाएगा. आणि तुम्ही जर प्रभूला प्रसन्न नाही केलं तर जे तुमच्या करता वचन प्रभूने दिलेले आहे ते पूर्ण होणार नाही. आप उस विश्राम में प्रवेश नहीं कर पाए. आणि त्या विसाव्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. अभी इन लोगों के जीवन में क्या हुआ आणि या लोकांच्या जीवनामध्ये काय झालं? है ना? इब्रानियों का पत्री 4 अध्याय का दूसरा वचन. इब्रिकराचं पत्र त्याचा 4था अध्याय त्याचं 2रं वचन. क्योंकि हमें उन्हीं के तरह सुसमाचार सुनाया गया है. देखिए, उनका बात को लेकर के यहाँ पर इब्राया विश्वासियों को भी प्रभु का दास कहता है. आणि त्यांच्या गोष्टी घेऊन इब्रिकराच्या लोकांना सुद्धा प्रभूचा दास अशा प्रकारे सांगत आहे. नए नियम की मंडली को भी एक सुसमाचार दिया गया है. आणि नवीन कराराच्या मंडळीला सुद्धा एक सुवार्ता दिली गेलेली आहे. उन लोगों को क्या हुआ? आणि त्या लोकांचं काय झालं? आगे. पर सुने हुए वचन से हाँ. उन्हें कुछ लाभ न हुआ. देखिए, उन लोगों को वचन सुना परंतु उनको लाभ नहीं हुआ. आणि त्या लोकांनी वचन ऐकलं पण त्यापासून त्यांना फायदा झाला नाही. लाभ कब होगा? आणि फायदा केव्हा होणार? आगे. क्योंकि सुनने वालों के मन में हाँ. विश्वास के साथ नहीं बैठा. हाँ, देखा, बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय प्रिय? आपको प्रभु वचन देता है. आणि प्रभू तुम्हाला वचन देतो. वो वचन विश्वास के साथ हमारा मन में बैठने का अर्थ जीवन में आना. आणि विश्वासासह आपल्या हृदयामध्ये बसणं याचा अर्थ ते आपल्या जीवनामध्ये आचरणात यायला पाहिजे. प्रियो, विश्वास किया परंतु वो बात पर हमें अमल नहीं किया तो वो विश्वास भी धोखा है. आणि विश्वास केला पण आपल्या जीवनामध्ये आचरणात नाही आणलं तर मग तो विश्वास सुद्धा खोटा आहे. उसका 11 वचन का शुरुआत. आणि 11 वचनाचा सुरुवातीचा भाग. अब विश्वास आशा की वस्तुओं का निश्चय और अनदेखी वस्तुओं का प्रमाण है. इब्रानियों के पत्री 4 अध्याय उसका 11 वचन उसका शुरुआत. हम उस विश्राम में प्रवेश करने का प्रयत्न करें. हाँ, देखा, हम उस विश्राम में प्रवेश करने का क्या करना? लड़ाई करें. आणि त्या विसाव्यामध्ये प्रवेश करण्याकरता आपण प्रयत्नशील राहायचंय. एक बात मैं यहाँ पर आपको बताना एक चाहूंगा. गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. इसराइल के लोगों के जीवन में उन लोगों ने इतना अच्छा, मतलब प्रभु की ओर से इतना आशीष मिला, आणि इस्रायल लोकांना त्यांच्या जीवनामध्ये देवापासून एवढा आशीर्वाद मिळाला. लेकिन फिर भी वो लोग उस विश्राम में प्रवेश नहीं कर पाए. आणि तरी सुद्धा ते लोक त्या विसाव्यामध्ये प्रवेश करू शकले नाही. सिर्फ 2 लोग जो 20 साल से ऊपर थे, जोशुआ और कालेब. आणि फक्त 2 लोक जे 20 वर्षापेक्षा जास्त होते, योशुआ आणि कालेब. प्रियो, हमारे लिए एक बड़ा चेतावनी है. आणि आपल्या करता एक चेतावणी आहे. ये लोग प्रभु में और उसका वचन में बना रहा. आणि ते लोक प्रभूमध्ये आणि त्याच्या वचनामध्ये स्थिर राहिले. आज हम वचन में बना रह पाता है क्या? आज आपण वचनामध्ये स्थिर राहतो का? प्रभु को प्रसन्न करके जी पाता है आणि कि प्रभूला प्रसन्न करत आपण जिवंत राहतो का? प्रभु में आया हुआ अनेक पवित्र लोगों का कर्तव्य 2 कोरिन्थी 5 अध्याय के 9 वचन में जैसा प्रेरित पौलुस का इच्छा और उनका लक्ष्य था. आणि 2 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये जसं प्रेषित पौलाची मनापासून इच्छा होती. इस कारण हमारे मन की उमंग यह है, हमारा मन की उमंग, हमारा मन की बहुत बड़ा लक्ष्य, उद्देश्य, आग्रह ये है. चाहे साथ रहे चाहे अलग रहे, हाँ. पर हम उसे बहते रहे. हाँ, प्रभु को प्रसन्न करते रहने का इच्छा में आज हमारे जीवन की यात्रा है क्या? आणि प्रभूला प्रसन्न करत राहत आपला असा जीवन प्रवास आहे का? कई लोग मतलब यहाँ पर बैठा वो भी है तो बहुत खुशी से और आनंद से मतलब प्रभु को प्रसन्न करने के उद्देश्य में नहीं. आणि या ठिकाणी काही लोक जे बसलेले आहेत ते निराशतेने बसलेले, प्रभूला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने नाही. कई लोगों के दिल में क्या है? काही लोकांच्या मनात काय आहे? ये कब खत्म होगा?
आणि हे केव्हा संपेल कितना देर से हम बैठा है आणि किती वेळापासून आम्ही बसलोय ये प्रभु का दास को प्रचार करने में कुछ मतलब टाइम टाइम बारे देखता नहीं क्या आणि प्रभूचा दास वेळ काही पाहत नाही का कहीं मुझे नहीं दिखाई देता है आणि टाइम या ठिकाणी दिसतो Praise the Lord. Praise the Lord. कई बार लोग घड़ी घड़ी बार बार देखता है आणि काही लोक घड्याळ वारंवार पाहता टाइम हो गया टाइम झाला टाइम नहीं हुआ टाइम नाही झाला 10:30 बजे तक अभी टाइम आणि आता टाइम जो आहे तो 10:30 पर्यंत आहे हाँ अभी वो 10 बजे का टाइम बदल गया है आणि 10चा टाइम संपला बारिश गिरने लगा टाइम बढ़ गया आणि पाऊस सुरू झाला टाइम वाढला 8 से 10:30 तक है आप लोग भूल नहीं है आणि आपली जी वेळ आहे 8 ते 10:30 विसरू नका 10:30 बजे एकदम आशीर्वाद हो जाएगा आणि 10:30 वाजता एकदम बरोबर आशीर्वाद तब होईल तक शांति से सुन आणि तोपर्यंत शांतीने ऐका ओके तो अभी यहाँ पर मतलब इसराइल लोगों के जीवन में उन लोगों ने प्रभु को प्रसन्न नहीं किया आणि इस्रायल लोकांनी आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रसन्न केलं नाही तो अभी हमको ये बात जानना जरूरी है आणि आता आपण या गोष्टीला जाणणं गरजेचं आहे मैं आपको एक बात बताना चाहता आणि एक गोष्ट सांगू इच्छितो हूँ आज भी आप कहाँ पर हैं? आजही तुम्ही कुठे आहात आप देह में है देही में है या आत्मा में है आज तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आहात जीवामध्ये आहात का तुम्ही आपल्या आत्म्यामध्ये आहात ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका अभी भी आप कहाँ पर है आजही तुम्ही कुठे आहात आप मिस्र में है या मरुस्थल में है या कनान में है आणि तुम्ही मिसर देशामध्ये आहात जंगलामध्ये आहात का कडानामध्ये आहात देखो ये 3 अवस्था 3 स्थान को बताता है आणि या 3 अवस्था 3 स्थानाला दाखवता अगर अभी तक आप देही में मतलब देह में है तो आप मिस्र में है आणि अजूनही तुम्ही आपल्या शरीरामध्ये आहात तर तुम्ही मिसरामध्ये आहात अगर आप अभी तक देही में है तो आप मरुस्थल की यात्रा में हैं। आणि अजूनही तुम्ही आपल्या जीवामध्ये आहात तर त्या तुम्ही जंगलाच्या प्रवासामध्ये आहात यदि आप आत्मा में है तो आप कनान में है आणि जर तुम्ही आत्म्यामध्ये आहात तर तुम्ही कडानामध्ये आहात कितने लोग समझा आमेन. समझ में आ रहा है लक्षात येत आहे बहुत प्रार्थना के साथ आत्मा में रहकर सुनेगा तभी इसका भेद समझेगा आणि खूप आत्म्यामध्ये राहून तुम्ही जर हे ऐकलं तर तुम्हाला याचं रहस्य समजेल अभी एक प्रकार में उसको समझने के लिए नया नियम की रोमियो का पत्री उसके 8 अध्याय का 5 से 10 तक का वचन बढ़ाता हूँ रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याचं 5 ते 10 वचन या जबकि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाते हैं देखा शारीरिक व्यक्ति है तो आप अभी तक शारीरिक है इसका मतलब अभी तक मिस्र में है अभी तक पाप का गुलामी का अनुभव में है तो आप क्या आपका विचार क्या है अरे मैं इधर से जल्दी आएगा तो खाना खा लेता था ब्रेकफास्ट किया नहीं तैयार नहीं था ऐसा शारीरिक बातों पर विचार करते करते उनका उधर का रोटी भी खराब हो जाएगा इधर का पेट भी खराब हो जाएगा आणि जे शरीरामध्ये आहे त्या शरीराच्या ते काळजी करत राहता त्याचा विचार करत राहता खाण्यापिण्याबद्दल ते विचार करत राहता प्रियो हालेलुया आज अगर मैं आत्मा में नहीं है तो आज जर मी आत्म्यामध्ये नाही तर वो व्यक्ति जरूर शरीर में है। आणि तो व्यक्ती निश्चितच शरीरामध्ये आहे जब आप शरीर में है तो मतलब आप अभी भी मिस्र में है आणि जर तुम्ही शरीरामध्ये आहात तर अजूनही मिसरामध्ये आहात नए नियम के अनुसार बोलेगा तो अभी भी आप पाप में है आणि नवीन कराराच्या अनुसार तुम्ही अजूनही पापामध्ये आहात अगर आप मरुभूमि में है तो आप अभी भी देही में है आणि जर तुम्ही अजून आपल्या जीवामध्ये आहात तर तुम्ही अजूनही जंगलाच्या प्रवासामध्ये आहात बोलने का अर्थ अभी भी आप देही में है अपना इच्छा अपना मनमानी अपनी अभिलाषा में है आणि तुम्ही आपली इच्छा आपली अभिलाषा आपल्या मनमर्जीप्रमाणे आहात ऐसा अवस्था में भी आप प्रभु को प्रसन्न नहीं कर आणि पाएंगे अशा अवस्थेमध्ये सुद्धा राहून तुम्ही प्रभूला प्रसन्न करू शकणार नाही तो आप बराबर आत्मा में है तो आणि जर तुम्ही बरोबर आत्म्यामध्ये आहात आप तर कनान में है तुम्ही कणांमध्ये आहात आप वास्तव में प्रभु को आस्वादन करने वाला प्रभु का आशीष को अनुभव करने वाले एक अनुभव में रहेगा आणि प्रभूचा आशीर्वाद अनुभव करणाऱ्या एका अवस्थेमध्ये राहाल अभी आप ये जो रोमियो 8 का 5 से 10 तक का वचन जो पढ़ता है आणि रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 5 ते 10 वचन ज्या वेळेला वाचता जब एक आत्मा में रहने वाला और एक शरीर में रहने वाला एक व्यक्ति का एक अनुभव का बारे में वहां पर वर्णन है आणि शरीरामध्ये राहणारा आणि आत्म्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा अनुभव त्या ठिकाणी आहे अभी मतलब एक बार धीरे धीरे पढ़ करके जाना क्योंकि मतलब ज्यादा विस्तार से भी बोलने के लिए समय नहीं आणि हळूहळू वाचा कारण की आता विस्तार रीतीने सांगण्याकरता ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका क्योंकि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाते हैं परंतु आध्यात्मिक आत्मा की बातों पर मन लगाते हैं शरीर पर मन लगाना तो मृत्यु है परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है क्योंकि शरीर पर मन लगाना तो परमेश्वर से बैर रखना है क्योंकि न तो परमेश्वर की व्यवस्था के अधीन है और न हो सकता है और जो शारीरिक दशा में है वे परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते
देखिए ये सब विस्तार से बोलने की जरूरत नहीं, आप ध्यान से सुनेगा तो समझेगा। शारीरिक दिशा में जो लोग है प्रभु को प्रसन्न नहीं कर पाएगा, केवल हम प्रभु को प्रसन्न करके जीवन बिताना हमारे कर्तव्य है, और जो हमारे देशा का हम रहे ये ध्यान से समझना। आणि जो शारीरिक मनुष्य तो देवाला प्रसन्न करू शकत नाही, म्हणूनच काय आहे की आपण आत्म्यामध्ये राहून प्रभूला प्रसन्न करत जीवन जगणं जे आहे ते गरजेचं आहे, पण शारीरिक मनुष्य त्याला तिची वाढ जी आहे ती बरोबर दिसत नाही। आगे परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है तो तुम शारीरिक दशा में नहीं परंतु आत्मिक दशा में हो। इसका मतलब क्या है कि यदि प्रभु की आत्मा हमारी में कार्य करके आत्मा में चलने वाले अनुभव में है तो हम एक आत्मिक अवस्था में है, आणि आपण आत्म्याच्या अनुसार चालणारे आहोत तर आपण एका आत्मिक अवस्थेमध्ये आहोत। यो आत्मा पाया लेकिन अभी तक आत्मा में भर करके जीवन नहीं बिताएगा तो आत्मा में चलने वाला अनुभव आपको नहीं आएगा। आत्मा मिळवला पण आत्म्यामध्ये भरपूर होऊन जर आत्म्यामध्ये चालण्याचा अनुभव जर येणार नाही तर मग आत्मिक जीवनामध्ये राहू शकणार नाही। ऐसे लोग क्या बोलते हैं मराठी में शारीरिक बोलते हैं, पहला कोरिन्थियों 3 अध्याय का 1 वचन शारीरिक है। हाँ, वे लोग नया जन्म पाया और जो उनका आत्मिक उन्नति ना होने के कारण एक शारीरिक अवस्था में, आणि त्यांचा नवा जन्म झाला पण ते आत्मिक जीवनामध्ये न वाढल्या कारणाने ते एक शारीरिक अवस्थेमध्ये आहेत। है ना, थोड़ा भाषा का प्रॉब्लम है, थोडा भाषेचा समस्या आहे। मतलब यहाँ पर वो जो आत्मा नहीं पाया हुआ लोग है तो उनका हमेशा वो स्वाभाविक लोग है, उनको हमेशा दुनिया से ही मतलब रहता है। आणि ज्याचा आत्मा ज्याला तारण नाही झालेलं किंवा ज्याला आत्मा नाही मिळाला ते एक स्वाभाविक लोक आहे। अभी आप सुनिए, आप जब वचन सुन रहे हैं आणि ज्या वेळेला तुम्ही वचन ऐकत आहात आपका क्या रिएक्शन? आणि मग याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? अरे क्या मुझे तो बोल रहा है, क्या बोल रहा है, मेरे को समझ में नहीं आता। आणि हा काय बोलत आहे मला काही लक्षात येत नाहीये। इसका मतलब आपका अवस्था क्या है? याचा अर्थ तुमची अवस्था काय आहे? आप एक स्वाभाविक अवस्था में, तुम्ही एक स्वाभाविक अवस्थेमध्ये आहात। है ना। पहला कोरिन्थियों 2 अध्याय का 14 वचन, पहिले करंदीकरांचं पत्र 2 अध्याय 14 वचन। परंतु स्वाभाविक मनुष्य परमेश्वर के आत्मा की बातें ग्रहण नहीं करता। मराठी में क्या बोलते हैं? स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या बरोबर। गोष्टी स्वीकारत नाही। तो इसका मतलब क्या है कि ये व्यक्ति कौन है जिसका उद्धार नहीं हुआ या जिसका नया जन्म नहीं हुआ, आणि ज्या व्यक्तीचं तारण नाही झालं तो एक स्वाभाविक आहे। जिसको मतलब प्रभु यीशु मसीह नहीं मिला, आणि ज्याला प्रभू येशू ख्रिस्त नाही भेटला जिसको पाप क्षमा का अनुभव नहीं, आणि ज्याला पाप क्षमेचा अनुभव नाही, उसको आत्मिक बात एकदम बुरा लगेगा, उसको उससे वो बहुत मतलब उसको तकलीफ पड़ेगा, उसको हरासमेंट पड़ेगा, आपको उसको बहुत बुरा लगेगा। आणि आत्मिक गोष्टी त्याला सांगितल्यानंतर त्याला खूप राग येईल, त्याला वाईट वाटेल। अरे तो जो व्यक्ति शरीर में है आणि जो व्यक्ती शरीरामध्ये आहे मतलब उसका उद्धार हुआ है, त्याचं तारण झालंय, वो आत्मा पाया है, त्याला आत्मा मिळालाय और जो आत्मा में आत्मिक जीवन में उन्नति नहीं पाया, आणि आत्मिक जीवनामध्ये तो वाढला नाही वो छोटी छोटी बातों में चिढ़ते रहता। आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो चिडत राहतो। क्या इतना सुनने की जरूरत है क्या? आणि एवढं सगळं काय ऐकण्याची गरज आहे का? 20 मिनट बहुत है ना। 20 मिनिटं खूप आहे। कॉलेज में स्कूल में 20 मिनट का कितना मिनट का रहता है? 40 मिनट 45 मिनट का है, तो 45 से अधिक हो गया ना। आणि मग शाळेमध्ये तर 45 मिनिटाचं लेक्चर राहतात, हे त्याच्यापेक्षा जास्त झालं। मानो इसको जल्दी बंद करना चाहिए, आणि याला लवकर बंद करायला पाहिजे। उसमें वो कुड़कुड़ाते रहेगा। आणि याच्यामध्ये ते कुरकुर करत राहतील। जब पहला कोरिन्थियों 3 अध्याय के 1 से 3, पहिले करंदीकराचं पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन। हे भाइयों, मैं तुमसे इस रीति से बातें न कर सका जैसे आत्मिक लोगों से। देखा मानो कोरिन्थ मंडली के लोग मानो उधार पाया हुए लोग है, मंडली के लोग है, मंडली के लोग बोलेगा तो उधार पाया है, और जो ये आत्मिक अवस्था में उन लोगों का जीवन बढ़ोतरी नहीं हुआ। आणि करंदीकराची मंडळी जी आहे ते आत्मिक जीवनामध्ये अशी पुरेशी वाढलेली नव्हती, तर ती शारीरिक होती। परंतु जैसे शारीरिक लोगों से और उनसे जो मसीह में बालक है। देखा मतलब उन लोगों का अवस्था क्या है, मसीह में वो लोग बालक है, मतलब वो बात इतना अच्छा बातों को, गहरी बातों को समझ नहीं पाता। आणि मग ते ख्रिस्तामध्ये एक बाल्य अवस्थेमध्ये त्या आत्मिक गहन गोष्टी समजू शकत नाही। मैंने तुम्हें दूध पिलाया, अन्न न खिलाया। हाँ देखो, बालक को क्या चाहिए? दूध चाहिए। उसको बिरयानी खिलाएगा तो वोमिटिंग हो जाएगा, मतलब डिसेंट्री हो जाएगा, क्या हो। आणि मग जे लहान मूल आहे ते काय, ते बालक आहे, त्यांना जर बिर्याणी खाऊ घातली तर त्याला वॉमिटिंग होऊन जाईल। तो तक बच्चे को बिरयानी खिलाओ, फिर जल्दी बढ़ाने के लिए एकदम दबा दबा करके मुंह में डाल करके डंडा मार करके अंदर करो, क्या होगा? आणि मग 2 आठवड्याच्या बालकाला जर बिर्याणी चारली आणि एकदम काठीने कुंबून चारली तर त्याचं काय होईल? गया हो, मग तो गेला। बेचरा। तो
प्रभु का वचन कहता है अभी भी तुम लोग बालक है, 20 साल हो गया फिर भी आणि 20 वर्ष झाले तरी तुम्ही अजून बालक आहे अभी भी बोतल चाहिए। आणि अजूनही बाटली पाहिजे 20 साल का लड़का दूध पीता है बोतल में, आणि 20 वर्षाचा मुलगा बाटलीने दूध पितो। समझ में आया? लक्षात आलं का? मतलब आत्मिक जीवन में उन्नति नहीं, आत्मिक जीवनामध्ये प्रगती नाही हाँ उसको बोलता है शारीरिक। आणि त्याला म्हटलं जातं शारीरिक। मतलब आत्मिक लोगों को जो भी बात मिलेगा उसको हजम करे। आणि आत्मिक लोकांना जे काय मिळेल आत्मिक गोष्टी तर त्या पचवतील। मैं इसलिए आपको बोला आत्मा में रह करके आत्मिक बातों को हजम करना। आणि म्हणून आत्म्यामध्ये राहून आत्मिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पचवून घ्या। अभी इसराइल के लोग प्रभु को प्रसन्न नहीं कर पाया, आणि इस्रायलचे लोक प्रभूला प्रसन्न नाही करू शकले। उनके जीवन में आया हुआ 9 गट्टियां मैं आपको जल्दी बोल देता हूँ। आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेला 9 कमतरता आहे त्या मी लवकर तुम्हाला सांगतो। समय के अंदर खत्म करने के लिए मैं प्रयास करूंगा आणि वेळेच्या आतमध्ये संपवण्याचा मी प्रयत्न करेल। तो मतलब पहली बात उनका विषय क्या था? आणि पहिला त्यांचा कुठली गोष्ट कमतरता होती? इब्रानियों 4 का 6 बजे इब्रिकराचं पत्र 4 अध्याय 6 वचन। तो जब यह बात बाकी है, हाँ। कितने और हैं जो विश्राम में प्रवेश करें और जिन्हें उसका सुसमाचार पहले सुनाया गया, हाँ। उन्होंने आज्ञा न मानने के कारण आज्ञा ना मानने के कारण वह इसराइल लोगों के जीवन में क्या हुआ? उनको जो वचन मिला था वो वचन पालन नहीं किया। आणि इस्रायल लोकांना जे काय वचन मिळालं होतं त्यांनी ते पालन केलं नाही। हाँ प्रियो, आज्ञा मानना। आणि देवाची आज्ञेचं पालन करा। प्रभु आपको जो वचन दे रहा है, आणि प्रभु तुम्हाला जे वचन देत आहे ये सिर्फ आपको ज्ञान बढ़ाने के लिए नहीं दे रहा है, आणि तुमचं ज्ञान वाढवण्याकरता नाही, ये मानने के लिए दे रहा है। आणि ते पालन करण्याकरता। आपको मालूम है प्रभु का वचन क्या करना है? मानना है। आणि देवाचं वचन जे आहे ते पालन करायचंय। कैसे मानना? कसं पालन करायचं? आपको मालूम है 119 का 4 में लिखा है आणि स्तोत्र 119 त्याचं 4 वचनामध्ये लिहिलेलं आहे। प्रभु का वचन कैसे मानना? आणि प्रभूचं वचन कसं पालन करायचंय? यत्न से माना आणि जाए। प्रयत्नाने ते पालन करायचंय। ऐसा मानने वाले लोग है प्रभु को प्रसन्न करने वाला। आणि अशा प्रकारे प्रभूला प्रसन्न करणारे लोक आहे की जे अशा प्रकारे देवाचं वचन पालन करतात। प्रियो, प्रभु का वचन देने के बाद प्रभु ये देखता है कि मेरा वचन पालन करता है कि नहीं। आणि प्रभू त्याचं वचन दिल्यानंतर प्रभू हे पाहतो की ते यत्नाने कोणी पालन करतं का नाही। प्रभु के लिए अलग किया हुआ लोगों का खूबी क्या है? आणि प्रभू करता वेगळ्या केलेल्या लोकांचं वैशिष्ट्य काय आहे? मैं यूहन्ना 17 का 8 में पिता को कार्य के समय में यीशु मसीह कहता है, आणि योहान 17 अध्याय 8 वचनामध्ये पित्याशी बोलत असताना प्रभू असं म्हणतो, क्योंकि जो वचन तूने मुझे दिए हाँ मैंने उन्हें पहुंचा दिए हाँ। और उन्होंने उनको ग्रहण किया। हाँ, देखा, उन्होंने उनको ग्रहण किया। आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला। प्रियो, प्रभु का वचन ग्रहण करने का आणि अर्थ प्रियांनो, देवाच्या वचनाचा स्वीकार करणं याचा अर्थ उन्होंने उन वचनों को मान लिया। आणि त्यांनी ती वचनं जी आहेत ती मान्य केली। आपको मालूम है इस बाइबल का आखिरी किताब का नाम है प्रकाशित वाक्य। आणि बायबलचं शेवटलं पुस्तक त्याचं नाव आहे प्रगटीकरण। उस वचन की शुरुआत में 1 का 3 में लिखा है, आणि प्रगटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय, एक ही वचन में 3 धन्य लोग। आणि एकाच वचनामध्ये 3 धन्य लोक। कौन कौन है? आणि ते कोण कोण आहे? धन्य है जो इस भविष्यवाणी के वचन को पढ़ता है हाँ। और वे जो सुनते हैं हाँ। और इनमें लिखी हुई बातों को मानते हैं। हाँ, देखिए यहाँ पर बैठा हुआ लोग धन्य अवस्था में अभी, आणि या ठिकाणी बसलेले जे लोक आहेत ते धन्य अवस्थेमध्ये आहे, क्योंकि आप हमारा वचन सुन रहे हैं आणि तुम्ही वचन ऐकत आहात और हम आपको सुना रहे हैं। आणि आम्ही तुम्हाला सांगत आहोत। हम भी धन्य, आप भी धन्य। आम्ही पण धन्य आणि तुम्ही पण धन्य। और तो कितना दिन तक? आणि कुठपर्यंत? 22 का 7 वचन। आणि प्रगटीकरण त्याचा 22 अध्याय त्याच्या 7 वचन। हाँ। देश में शीघ्र आने वाला हूँ। हाँ। धन्य है वह हाँ। जो इस पुस्तक की भविष्यवाणी की बातें मानता है। हाँ, देखा, सुनने वाला सुनाने वाला वहां पर नहीं, आणि सांगणारा आणि ऐकणारा तिथे नाही। वहां पर आने के लिए पर कौन है? आणि त्या ठिकाणी आल्यानंतर कोण आहे? मानने वाला। आणि ते वचन पालन करणारा। क्या समझा? काय समजलं? समझ में आया? समजलं? प्रियो, आपने कितना वचन सुना? और मैं हर हफ्ता में जाता था, हर दिन जाता था, मैं वचन सुनता था, इसमें नहीं कड़ित मानता था क्या? आणि मी दर आठवड्याला जायचं, वचन ऐकत राहायचं, याच्यामध्ये कुठलं तुमची प्रशंसा नाहीये, ते वचन पालन करायचे का? प्रियो, प्रभु का वचन ना मानने से बढ़कर के भयंकर पाप नहीं।
आणि देवाचं वचन पालन न करणं याच्यापेक्षा मोठी पाप नाही. प्रभु का प्रेम करने वाला प्रभु का बात मानेगा. आणि जो प्रभूवर प्रेम करतो तो प्रभूचं ऐकेल. लेकिन इसराइल के लोगों ने क्या किया? आणि इस्रायल लोकांनी काय केलं? उन्होंने बात नहीं मानी. आणि त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही. आज हमारे जीवन में बात मानने वाला गुण है क्या? आणि आपल्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञा पालन करण्याचा गुण आहे का? प्रभु ने ये करने के लिए बोला, वो किया है क्या? आणि प्रभूने जे आपल्याला करायला सांगितलं ते त्याने केलं का? पिछले हफ्ते में भी कुछ बात बोला था, किया क्या? आणि मागील आठवड्यामध्ये सुद्धा काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या केल्या का? हम लोग इधर नहीं पूछता आपको, आणि आम्ही तुम्हाला इथं नाही विचारत. परंतु पूछने वाले एक दिन आ रहा है. आणि तुम्हाला विचारणा होईल असा एक दिवस येत आहे. अनेक बातों का लेखा लेने वाला एक दिन आ रहा है. आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब घ्यायचा आहे असा तो दिवस येणार आहे. आपने इधर जो भी सुना है, प्रभु ने दिया हुआ बात सुना. आणि इथे तुम्ही जे काय ऐकलं ते प्रभूने दिलं ते ऐकलं. परंतु आपने माना है कि नहीं, पूछने वाला एक दिन पीछे आ रहा है. आणि तुम्ही पालन केलं का नाही ते विचारण्याचा एक दिवस येत आहे. भूलना नहीं, विसरू नका, भूलना नहीं. विसरू नका. तो इसराइल के लोगों ने प्रभु की बात को नहीं माना. आणि इस्रायल लोकांनी देवाच्या आज्ञेचा पालन केलं नाही. उन्होंने क्या किया मालूम है? त्यांनी काय केलं माहितीये का? नहम्याह 9:26 में लिखा है. नेहम्याह त्याचा 9 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये लिहिलंय. उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? पीछे फेंक दिया. आणि त्या मागे टाकून दिल्या. आगे भी फेंकने से कम आगे जाकर मिलता था. आणि पुढे जरी टाकल्या असतात तर ते पुढे गेल्या असताना तर त्यांना त्या भेटल्या लेकिन असत्या. वहां पर लिखा है पीछे फेंक दिया. आणि तिथं लिहिलंय की त्यांनी मागे टाकून दिल्या. यो मिला वो वचन को आपने पीछे फेंका हुआ अनुभव है क्या? आणि मिळालेले वचन तुम्ही पाठीमागे टाकून दिला असा अनुभव आहे का? फर्क ना. पारखा. प्रभु का वचन को जो लोग नहीं माना है वो पीछे फेंक दिया है. आणि ज्या लोकांनी देवाच्या वचनाचं पालन केलं नाहीये त्यांनी ती वचनं पाठीमागे टाकून दिली आहे. भयंकर धोखा हो आणि जाएगा. भयंकर फसगत होईल. इसराइल लोगों ने ऐसे किया. आणि इस्रायल लोकांनी असंच केलं. प्रभु का वचन आया, देवाचं वचन आलं, पीछे फेंक दिया. पाठीमागे टाकून दिलं. मानने के लिए तैयार नहीं हुआ. पालन करायला तयार झाले नाही. दूसरी बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे? वही इब्रानियों 4:7 इब्रिकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय 7 वचन. इससे वो किसी विशेष चीज को ठहराकर इतने दिन के बाद हाँ। दाऊद की पुस्तक में उसे आज का दिन कहता है, हाँ। जैसे पहले कहा गया था, हाँ। यदि आज तुम उसका शब्द सुनो तो हाँ। अपने मनों को कठोर न करो. देखिए, उन लोगों ने क्या किया? वचन सुनने के समय में इधर बैठ के कई लोग करते ना, मन कठोर कर देता. आणि त्या लोकांनी काय केलं? ज्याप्रमाणे इथं बसून काही लोक करतात त्यांनी वचन ऐकत असताना आपलं अंतःकरण कठीण केलं. प्रियो, प्रभु का वचन सुनने के समय में कभी भी हृदय को कठोर ना करो. आणि प्रियानो, देवाचं वचन ऐकत असताना कधीही आपलं अंतःकरण कठीण करू नका. आपको मालूम है, ये बात इब्रानियों के पत्री में बार बार प्रभु का वचन कहता है. आणि इब्रिकाराच्या पत्रामध्ये देवाचं वचन आपल्याला वारंवार सांगतं. इब्रानियों उसका 3रा अध्याय इब्रिकाराचं पत्र त्याचा 3रा अध्याय 8 वचन. त्याचं 8 वचन. अपने मन को कठोर न करो. अपने मन को कठोर ना करो. आणि आपलं अंतःकरण कठीण करू नका. उसका 15 वचन. त्याचं 15 वचन. जैसा कहा जाता है, यदि हाँ। आज तुम उसका शब्द सुनो हाँ। तो अपने मनों को कठोर न करो. अपनी वचन सुनने के समय में मन कठोर ना करो. आणि वचन ऐकत असताना आपलं अंतःकरण कठीण करू नका. ये बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु की उपस्थिति में आने के समय में आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर हमारे हृदय की अवस्था देखना. आणि आपण आपल्या हृदयाची अवस्था पाहायची आहे. प्रभु ने बीज बोने वालों का दृष्टांत बताया. आणि बीज पेरण्याचा दृष्टांत प्रभूने सांगितलाय ना. इन्हें 4 प्रकार का जग में गिरा. आणि 4 प्रकारच्या जमिनीवर ते पडलं. कुछ सड़क पर गिरा, आणि काही रस्त्यावर पडलं, कुछ पत्थरों के ऊपर गिरा, आणि काही दगडांवर पडलं, कुछ झाड़ियों के ऊपर गिरा, आणि काही खुरपामध्ये पडलं, कुछ अच्छा जमीन पर गिरा. आणि काही चांगल्या जमिनीवरही पडलं. गिरा हुआ बीज एक ही समान था, आणि पडणारं जे बीज आहे ते एकसारखं होतं. परंतु जगह जमीन का फर्क था. आणि जमीन जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची होती. वैसे आज सुनने वाले लोगों का दिल क्या आणि होता है? त्याचप्रमाणे आता या वेळेला ऐकणाऱ्या लोकांच्या मनाची अवस्था आहे. आप ये वचन सुनने के समय में आणि आज तुम्ही हे वचन ऐकत असताना आपका एक तैयार किया हुआ अगर मन नहीं है तो आणि एक तयार झालेलं मन नाहीये तर आपका मन कैसे होना चाहिए? तुमचं मन कसं असलं पाहिजे? है ना, जब हमारे भजन संगीता 51 का 17 वचन. आणि स्तोत्र 51 त्याचं 17 वचन. हाँ, स्तोत्र 51 त्याचं 17 वचन. परमेश्वर के योग्य बलिदान है. देखा, एक टूटा हुआ मन होना चाहिए. आणि एक भग्न हृदय असलं पाहिजे. कैसे होना चाहिए? आणि आपलं हृदय कसं असलं पाहिजे? एक टूटा हुआ मन. आणि एक भग्न हृदय असलं पाहिजे. टूटा हुआ मन में ये वचन रूपी बीज गिरेगा. आणि ज्या वेळेला आपलं भग्न हृदय राहिलं त्या वेळेला वचन रूपी बीज आपल्या हृदयामध्ये येईल. 100 गुना फल लाएगा. आणि मग ते 100 पट फळ येईल. वचन सुनने के समय में आणि वचन ऐकत असताना हमारा हृदय कैसा है, आणि आपलं हृदय कसं आहे, हमारी अवस्था कैसा है, आपली अवस्था कशी आहे, ऐसे
यशाया 66 का 2 में लिखा है, आणि यशा 66 अध्याय त्याचं दुसऱ्या वचनामध्ये लिहिले. वो ध्यान से समझना लक्ष देऊन समजून घ्या प्रियांनो. ये परमेश्वर का वचन का खेल है, ये कोई हल्की बात नहीं. दो तारी तलवार से तेज है, जीवन का वचन है. इस वचन के साथ हमारा कार्य बहुत गौरव का होना चाहिए. आणि हे देवाचं वचन आहे, दुधारी तलवारी प्रमाणे आहे आणि त्याच्या सोबत आपलं जे कार्य आहे ते खूप व्यवस्थित असायला पाहिजे. हाँ, परंतु मैं उनकी ओर दृष्टि करूंगा. मैं उसकी ओर अभी देखो इधर ही बैठा हुआ सबके ऊपर प्रभु का दृष्टि है, परंतु प्रभु का दया अनुग्रह पाएगा वो लोग जो लोग की अवस्था आगे जो दीन और खेदित मन का हो. दीन और खेदित मन साथ रहते हैं. मेरा वचन सुनकर थरथराता हो. इतने लोग आप लोगों का चेहरा बताता है. आणि तुमचा चेहरा सांगतो. क्या टाइट करके बैठा है. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु के वचन के सामने दर्शाता है क्या? आणि देवाचं वचन आल्यानंतर आपण थरथर कापतो का? नगर पुलिस स्टेशन से लेटर आया है, आज 11 बजे आप उधर पहुंचना. 11 बजे से आणि उपनगर पोलीस स्टेशन मधून पत्र आलंय की तुम्हाला 11 वाजता पोलीस स्टेशन मध्ये हजर राहायचंय. मग 11 वाजता काय आपण थरथर कापत राहतो. एक छोटा अधिकारी के सामने बोला इतना डर है, सर्वाधिकारी का वचन सुनने के टाइम पर कोई डर नहीं. आणि एका छोट्या अधिकाऱ्यासमोर जायला आपल्याला एवढी भीती वाटते. एवढा मोठा सर्वाधिकारी आहे त्याच्या समोर आपल्याला अजिबात भीती वाटत नाही. बात क्या है? कारण काय? प्रभु को नहीं जाना, आणि त्यांनी प्रभूला ओळखलं नाही प्रभु का वचन का गौरव नहीं जाना. आणि प्रभूच्या वचनाचं गौरव त्यांना माहित नाही. यो इस वचन के द्वारा न्याय करने वाला एक दिन आ रहा है. आणि या वचनाच्या द्वारे न्याय होणार आहे असा एक दिवस येणार आहे. हल्का ना समझो, आणि याला साधारण समजू नका. है ना. इसराइल के लोगों ने उनको आजाद किया हुआ प्रभु को जल्दी भूल गए. आणि इस्रायल लोकांना ज्यांनी स्वतंत्र केलं त्या प्रभूला ते विसरले वो उस विश्राम में प्रवेश नहीं कर पाए. आणि ते त्या विसाव्यामध्ये प्रवेश करू नाही शकले. आपके जितने ऐसे ना होने दे. तुमच्या जीवनामध्ये असं होऊ नये. 9 बात में 2 बात बोला. 9 पैकी 2 गोष्टी बोलल्या अभी इसके आगे बहुत बात है. आणि याच्या पुढे पुष्कळ गोष्टी आहे. कौन सा? और 7 बात के अलावा आणि या 7 गोष्टी व्यतिरिक्त आपको सुनना है, आणि तुम्ही ऐका, जानना, जाणून घ्या, मानना पालन करा और प्रभु के लिए तैयार रहे. आणि प्रभू करता तयार राहा. ये वचनों के द्वारा प्रभु उसके लिए आप सबको सहायता करे, मदद करे. प्रभु को महिमा हो. प्रभु आमीन. आणि या वचनाच्या द्वारे त्याप्रमाणे चालण्याकरता प्रभू तुम्हाला सगळ्यांना सहाय्य करो. आमेन. Praise the Lord.